आपलं तांबा असतं ना, त्या तांब्याला मी मस्त नीट टाकलं आणि त्याच्यात वनस्पती वापरली जंगलातली आणि ते डायरेक्टच मला वाटतं ते 48 कॅरेट भरलं असं सोन्यासारखं बनलं. तर ते मी ठरवलं याचं दागिनं करून आणायचं. याला सोनाराला दाखवलं तर सोनार पण म्हणला हे सोन्याचंच आहे. मी त्याला हरभऱ्याच्या डाळी एवढं दाखवलं नेऊन. त्याने काय केलं त्याच्यावर आशेत टाकलं तर ते म्हणलं सोन्याचंच आहे. तर मी म्हणलं मोडायचं नाही, आणा इकडं. मग त्याचंही कानातलं बनवून आणलं. मग ठरवलं म्हणलं सोनं लय महाग झाले आता. मग ह्याचा सगळा खर्च धरला ना तर हे 5,000 रुपयाला बसेल तुम्हाला. हे नुसतं घालायच्या लायकीचं आहे, प्युअर तांबं आहे. पण ती जवळजवळ मला वाटते 24 कॅरेट 1 नंबर सोनं असतं ना, तर हे 48 भरलं अशा मापातलं बनलं. कधीच खराब होत नाही. याला पॉलिश बिलिश काही केलेलं नाही. प्युअर तांबं म्हणजे प्युअर तांबं आहे. ह्याची फक्त 5,000 किंमत आहे. आणि सरप्राईज केलं ना तुम्ही मला तर ही फ्रीमध्ये देणार आहे. आणि ज्याला एकात घ्यायचं आहे ना त्याला 5,000 किंमत बसेल. हे असं बनवून देणार. ऑर्डर तुम्ही केली ना दागिन्याची तर मग मी तुम्हाला बनवून देणार. एकच नंबर आहे, सोन्यासारखं आहे. बघा, ह्याला कोणच ओळखू शकत नाही की हे तांबे आहे म्हणून. सोन्यापेक्षा पण भारी दिसतंय. कसं दिसतंय बघा. रोज वापरा, कसं वापरा, पण नुसतं वापरायच्या ह्याचंच आहे. जर तुम्ही म्हणसाल ह्याला मोडायचं, मोडत बिडत काय नाही, नुसतं तांब्याचं केलेलं आहे. वनस्पती वापरली त्यात मी. प्युअर तांबा आणलं आणि मस्त नीट टाकलं आणि त्यात वापरून बघितलं तर ही 48 कॅरेट भरलं असं सोन्यासारखंच बनलं. म्हणून मला जरा शंका आली. म्हणलं नागार्जुनने तांब्याचं सोनं बनवलं तर असंच बनवलं तर काय नो. म्हणून मी सोनाराला दाखवलं. सोनार पण म्हणलं की हे सोनंच आहे. मी म्हणलं नाही नाही, मलाच माहीत होतं नाही तांबं आहे म्हणून. म्हणून मी रिटर्न आणलं आणि याचं दागिना करून आणला. तर अजिबात खराब होत नाही. झुमकं करून आणलं त्याचं. ज्याला घ्यायचं आहे ना विकत त्याला 5,000 किंमत आहे. आणि ज्याला सरप्राईज करेल त्याला ही फ्रीमध्ये देणार मी. जेवढ्या माझ्या लाईक वाढतील ना तेवढं मी त्याला फ्रीमध्ये हे एवढं देणार. बघा किती भारी दिसते. सरप्राईज करा माझ्या व्हिडिओला. त्याला हे फ्रीमध्ये मिळेल. ज्याला ऑर्डर करायची त्याला ह्याची किंमत 5,000 बसेल.